श्री स्वामी समर्थ. उद्या पुरुषोत्तम महिन्याचा म्हणजेच अधिक महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे. अधिक महिन्यातील शुक्रवारांना विशेष महत्त्व आहे. अधिक महिना हा 15 जूनला संपणार आहे. त्यामुळे या शेवटच्या शुक्रवारी आपल्याला काहीही जमले नाही तरीसुद्धा एके ठिकाणी फक्त आपल्याला विड्याचं पान आणि चिमूटभर कुंकू अर्पण करायचं आहे. हिंदू धर्मामध्ये विड्याचे पान हे अतिशय पवित्र मानले जाते. पूजापाठ, व्रतवैकल्ये, हवन, विवाह त्याचप्रमाणे धार्मिक विधीमध्ये विड्याच्या पानाचा वापर केला जातो आणि विड्याचं पान हे शुभता, समृद्धी आणि देवतांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. तर असे हे विड्याचे पान आपल्याला आवर्जून एका ठिकाणी अर्पण करायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला चिमूटभर कुंकू सुद्धा अर्पण करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतील. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये बरकत येईल, आपल्या घरातील पैसा वाढीस लागेल. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल आपल्याला टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि आपण देवघरातील देवांची पूजा केल्यानंतर ही विड्याची पाने अर्पण करू शकतो किंवा आपण सायंकाळच्या वेळेला सुद्धा, जी तिन्ही सांजेची वेळ आहे, माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे, तर या वेळेला सुद्धा आपण हा विडा जो आहे तर तो अर्पण करू शकतो. आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात, पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, कर्ज फिटत नसेल किंवा व्यवसायामध्ये करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण हा उपाय करू शकतो. विड्याचंच पान का घ्यायचं, तर विड्याचे पान हे श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे इतर देवतांना सुद्धा विड्याचे पान अर्पण केले जाते. आपण विड्याच्या पानाचा जेव्हा वापर करतो तर त्यावेळेला माता लक्ष्मी ही प्रसन्न होते, कारण विड्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी, घरातील सुखसमृद्धीसाठी, घरामध्ये बरकत यावी तर यासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जातो. कलश जेव्हा आपण स्थापन करत असतो त्यावेळेला सुद्धा आपण त्या कलशावरती विड्याची पाने ठेवत असतो, कारण विड्याची पाने ही पंचमहाभूतांची आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा असेल, गृहप्रवेश असेल, विवाह, नामकरण यासारख्या जेव्हा आपण शुभविधी करत असतो तर यामध्ये सुद्धा विड्याचं पान हे आवर्जून वापरले जाते. यामुळे मंगल वातावरण निर्माण होते असे मानले जाते. तसेच जेव्हा आपण ब्राह्मणांना दक्षिणा देत असतो तर त्यावेळेला सुद्धा विड्याच्या पानावरती दक्षिणा ठेवून ती दिली जाते, कारण यामुळे दानाचे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि अधिक महिन्यामध्ये विड्याच्या पानाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. हा उपाय करत असताना आपण हा उपाय देवघरासमोर करू शकतो किंवा आपल्या आसपास देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण करू शकतो. हा उपाय करण्या अगोदर आपल्याला तुपाचं निरंजन प्रज्वलित करायचं आहे. सकाळी देवपूजा केल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करणार असू आणि आपण देवपूजा करताना जो दिवा लावतो तर तो प्रज्वलित असेल तर आपल्याला दुसरं निरंजन लावण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे, आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. थोडंसं कुंकू ओलं करून आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. पाने ही अखंड आणि देठासह असावीत. तुटलेली किंवा सुकलेली किंवा इतर पूजेमध्ये इतर गोष्टीसाठी वापरलेली पाने घ्यायची नाहीत, तर नवीन देठासह 2 विड्याची पाने घ्यायची. ती पाने एकावरती एक ठेवायची आहेत. त्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये एक सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. श्री सुक्तमचं पठण करत आपल्याला सुपारीला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण जी विड्याची पाने ठेवलेली आहेत तर त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि ज्या सुपारीला आपण अभिषेक केलेला आहे तर ही सुपारी आपल्याला कोरडी करून त्या तांदळावरती ठेवायची आहे. त्यासोबत 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत, 2 वेलची ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असाव्यात, तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत आणि वेलची सुद्धा व्यवस्थित असाव्यात. तर असा आपल्याला विडा जो आहे तर तो तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ती प्लेट जी आहे तर ती हातामध्ये उचलून घ्यायची आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे, श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि त्या पानाचा देठ हा देवीकडे येईल तर अशा प्रकारे आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती देवीसमोर ठेवायची आहे. आपण आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर ही प्लेट ठेवू शकतो किंवा लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर सुद्धा ठेवू शकतो. देवीचं जर आजूबाजूला मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या देवीसमोर सुद्धा आपण हा विडा ठेवू शकतो. आता आपण जेव्हा घरी हा उपाय करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर प्लेटमध्ये हा विडा ठेवायचा आहे आणि आपण देवीच्या मंदिरामध्ये जर हा उपाय करणार असू तर खाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती असा विडा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. विडा ठेवल्यानंतर आपल्याला त्या विड्याला हळदी कुंकू
त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, 108 वेळेला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे आपण कुलदेवीचा मंत्रसुद्धा 108 वेळेला म्हणायचा आहे. आपण जर कुलदेवी समोर हा विडा ठेवला तर आपल्याला कुलदेवीच्या मंत्राचं पठण करायचं आहे. लक्ष्मी मातेसमोर आपण हा विडा ठेवला तर लक्ष्मीच्या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. त्यासोबत आपण नवार्णव मंत्र जो आहे तर तो सुद्धा 108 वेळेला म्हटलात तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे हा विडा देवीला अर्पण करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या विड्यावरची सुपारी, एक लवंग, एक वेलची आणि तांदळामधील 5 अखंड तांदूळ बांधायचे आहेत आणि ही पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि उरलेले तांदूळ आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो किंवा भातामध्ये त्याचा वापर करू शकतो. विड्याची जी पाने आहेत तर त्याचं निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकतो. आपलं दुकान असेल, व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ही पोटली ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हा विडा जो आहे तर तो आपण कुलदेवीला किंवा लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे चिमूटभर कुंकू आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे तर या दिवशी आपल्याला कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल आणि आपल्याला त्या टाकाची मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर त्याला कुंकुमार्चन करायचं आहे. अधिक मासामध्ये कुंकुमार्चन करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अजूनही जर कुंकुमार्चन केलेलं नसेल तर या शेवटच्या शुक्रवारी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. चिमूटभर कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि चरणापासून मस्तकापर्यंत ते हळूहळू अर्पण केलं जातं. कुंकुमार्चन आपण जेव्हा करतो तर त्यावेळेला त्या कुंकुवामध्ये देवीचं दैवी तत्व जे आहे तर ते आकृष्ट होत असते आणि कुंकुमार्चन केल्यामुळे आपली कुलदेवी ही प्रसन्न होत असते. 108 वेळेला आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. म्हणजे चिमूटभर कुंकू घ्यायचं, चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं, असं 108 वेळेला करायचं. आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत किंवा नवार्णव मंत्र म्हणत आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. आणि कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या कामासाठी जातो, महत्त्वाच्या कामासाठी जाताना त्यातील कुंकू आपण कपाळावरती लावायचं आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर ते अत्यंत पवित्र असते आणि त्यामध्ये देवीचा वास असतो, त्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होते. तर कुंकुमार्चन अजूनही जर केलेलं नसेल तर या शेवटच्या शुक्रवारी आपण कुंकुमार्चन हे देवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती अवश्य करायचं आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये अजूनही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर आपण कुलदेवीची ओटीसुद्धा या शुक्रवारी भरू शकतो. कुलदेवीची ओटी कशी भरावी तर याचा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. कुलदेवीची ओटी जरी भरणे शक्य नसेल तरी कुलदेवीला आपल्याला एक सौभाग्यवान अवश्य अर्पण करायचं आहे. हिरव्या बांगड्या आपण अर्पण करू शकतो किंवा लाखीचे चुडे अर्पण करू शकतो किंवा हळदी कुंकवाचा करंडा अर्पण करू शकतो, टिकलीचं पॉकेट अर्पण करू शकतो. जे सौभाग्यवान, जी सौभाग्याची वस्तू आपल्याला अर्पण करणे शक्य आहे तर ती वस्तू आपण घरीच कुलदेवीला किंवा आपल्या आजूबाजूला जर देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अर्पण करू शकतो. कारण अधिक मासामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे आणि अखंड सौभाग्यासाठी आपण या सौभाग्यवानाचं दान जे आहे तर ते करू शकतो, ज्यामुळे आपल्या पतीची प्रगती होते, पतीला दीर्घायुष्य लाभते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अजूनही जर आपण आपल्या कुलदेवीला धोंड्याचा नैवेद्य दाखवलेला नसेल तर या शेवटच्या शुक्रवारी आपण तो धोंड्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. जरी आपल्याला नैवेद्यासाठी धोंडे बनवणे शक्य नसेल तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतो. पुरणपोळी सुद्धा करणे शक्य नसेल तर आपण कुलदेवीला या दिवशी फुटाणे, बत्ताशे तर हा नैवेद्य दाखवू शकतो किंवा नारळ पाण्याचा नैवेद्य सुद्धा आपण कुलदेवीला अर्पण करू शकतो.